नमस्कार. ऑनलाईन रिपोर्टर परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. संडे सेलिब्रिटी दिलखुलास गप्पामध्ये आज आपल्या सोबत आहेत ख्यातनाम अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. मॅडमची ओळख करून द्यायची म्हटलं तर तसा बराच वेळ जाईल आपल्याला. आंतरराष्ट्रीय जरी त्या अभिनेत्री असल्या तरी मी त्यांना ज्येष्ठ म्हणणार नाही, कारण त्या वयाने ज्येष्ठ आहेत, पण मनानं अगदी त्या तरुण आहेत कायम. आणि याचा अनुभव नुकतंच डॉक्टर डीन ह्या मालिकेमध्ये आपण सगळे बघतोच आहे त्यांना, की त्या किती नटखट आजी म्हणून आपल्या सोबत आहेत. आज त्यांची ओळख द्यायची म्हटलं तर त्यांना अभिनयाचा पार्श्वभूमी अगदी घरापासून असल्यामुळं बालपणापासूनच त्या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आहेत. एवढं पण नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त आज त्यांचा गांधी हा चित्रपट ऑस्करसाठी सुद्धा गेलेला आहे. आणि या अशा अभिनेत्री सोबत गप्पा मारायच्या म्हणजे मी त्या गप्पा म्हणणारच नाही, उलट मला त्यांच्याकडून शिकायचं आहे. त्या शिकण्यासाठी म्हणून मी आज त्यांच्यासोबत संवाद साधायला सुरुवात करत आहे. तर मॅडमच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर लॉकडाऊन आहे मॅडम आता. अनलॉक जरी झालं असेल तरी शूटिंग चालू आहे. तर त्या निमित्तानं मी तुमच्याशी असं गप्पा मारेन की आणि आपल्याला असं विचारेन की तुम्ही आता शूटिंगच्या वेळी नेमकी काय काय काळजी घेता? एक तर मास्क आपला असतोच, पण शूटिंगला तिथं गेल्यानंतर एक आमची सेपरेट रूमच असते. आम्ही कोणाबरोबर शेअर करत नाही, प्रत्येकाची सेपरेट रूम आहे. मेकअप मन आणि हेअर ड्रेसर कामापुरतेच आतमध्ये येतात, ते सुद्धा पीपीई किट घालून किंवा ते शील्ड लावून ते मेकअप करतात आणि निघून जातात. ते कोणीही थांबत नाहीत रूममध्ये. तिसरी गोष्ट अशी की माझी हेअर ड्रेसर आणखी माझा बॉय हँड सॅनिटायझर घेऊन मागे मागेच फिरत असतात. म्हणजे कधी काही झालं की हँड सॅनिटायझरनी हात धुतले आणि मग हात लावले. कारण आपण प्रॉपर्टीजना हात लावतो, आपल्या लक्षात राहत नाही. अजून लॉकडाऊन झाला असला किंवा आपल्याला मास्कची सवय असली तरी या गोष्टींची अजून तितकी सवय झालेली नाहीये की कुठल्याही गोष्टीला हात लावला तर लगेच हात धुवायला पाहिजे. म्हणजे सगळ्या काळजी पुरेपूर घेतल्या जातात आपल्याकडून. अगदी अगदी म्हणजे सेटवर एंटर होताना दरवाजामध्ये तुमचं टेम्परेचर आणखीन हे तर घेतलंच जातं. संबंध नोट डाऊन केलं जातं, टेम्परेचर आणखीन ऑक्सिजन हे नोट डाऊन केलं जातं, तुमचं नाव नोट डाऊन केलं जातं. आणि प्रत्येकाचं म्हणजे सेटवर एंटर होणाऱ्या प्रत्येकाचं तसं करतात. आणि बॉईजना आणखीन ह्यांना हेअर ड्रेसर मेकअपमॅनना ग्लव्स वगैरे ते देतात आणि ते घालून ते काम करतात. मॅम मी तुम्हाला असं विचारेन की अभिनयाची पार्श्वभूमी तुम्हाला घरातच होती. म्हणजे घरात पार्श्वभूमी होती म्हणून तुम्ही अभिनयाकडे वळलात की आवड होती, दुसरं काही करिअर करायचं नव्हतं म्हणून हे निवडलं? नक्की सुरुवात कशी? नाही, तसं झालं असं की लहानपणापासूनच मला वाटतं माझ्या आईला थोडीशी हौस होती. ती स्वतः सतार वगैरे शिकायची फार पूर्वी. म्हणजे एकदा तिचा फक्त मी फोटो पाहिला होता सतारी बरोबरचा, तेव्हा मला ते कळलं होतं. अदरवाईज आमच्या घरी हे नव्हतं. पण तिने मला अगदी लहानपणी नृत्याच्या क्लासला घातलं आणि अगदी हौशी म्हणून अगदी 2-3 दिवस आमचा क्लास असायचा आणि मला ते आवडायला लागलं होतं आणि त्यामुळे मग मी असं म्हणेन की आवड ही सुद्धा होती. आणि घरात सुद्धा पार्श्वभूमी अशी होती की माझे वडील ते ऍक्टर होते, पण त्यांनी प्रोफेशनली काम नाही केलं. ते अगदी अमेटर ऍक्टर. त्यांना हाऊस होती ऍक्टिंगची. मुंबईला असताना म्हणजे मुंबईला एक बिझनेस होता त्यांचा, जो काही फारसा चालला नाही. म्हणून ते पुण्याला आले. पण मुंबईत असताना त्यांनी अगदी काशीनाथ घाणेकर वगैरेंच्या बरोबर कामं केली आहेत. आपलं विजयाबाईंच्या बरोबर काम केलेलं आहे. सो त्यांनी ते तशी कामं केलेली आहेत. पण पुण्याला आल्यानंतर त्यांनी कामं करणं सोडून दिलं आणि ते डायरेक्शनकडे वळले आणि त्यांच्या हाताखाली मी पहिल्यांदी एक माझा पहिला जो मोठा रोल होता, ज्याला मला रौप्य पदक मिळालं होतं स्टेट ड्रामा कॉम्पिटिशनचं, तर ते मी केलं होतं. सो घरून सुद्धा थोडीशी ही होती. पण मला ऍट वन पॉइंट मला डॉक्टर व्हायची जाम इच्छा होती पुणे. आणि बाहेर जायला परवानग्या वगैरे नव्हत्या. मग आता शूटच्या निमित्तानं त्यावेळी सुद्धा खूप फिरावं लागत असेल ना? मग ती
कशी होती तुमची त्यावेळी मग? तेव्हा म्हणजे मी पुण्यामध्ये असताना आणि ग्रॅज्युएशन पर्यंत पुण्यातच होते ना, तेव्हा कुठे जायला नव्हतं लागत. माझं करिअर चालू झाली ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या नंतरच. अच्छा. त्यामुळे तेव्हा कुठे इतर ठिकाणी जायचा प्रश्न नव्हता. आणखीन कधी जायचं म्हटलं तर आमचाच ग्रुप, बाबा नागपूरला आम्ही कॉम्पिटिशनच्या प्लेसाठी गेलोत वगैरे, असं वगैरे झालेलं आहे. किंवा नगरला बाबा प्रयोग आहे, असे प्रवास व्हायचे. आणि तुम्ही मराठी, हिंदी, गुजराती अशा इतर भाषेत सुद्धा कामं केलेली आहेत. मग इतर भाषेत कामं करताना अशी काही स्पेसिफिक वेगळी तयारी करायचा? तयारी असं नाही, पण माझी एक काम करण्याची पद्धत आता माझी डेव्हलप झालेली आहे खरं सांगायचं तर. कारण मी सुरुवातीला पहिलं माझं इतर भाषांमधलं काम जे होतं ते एका कन्नड फिल्ममध्ये होतं. आणि त्यावेळेस झालं असं होतं की कर्नाटकमध्ये जाऊन मी काम केलं होतं. आणि तिथे त्या युनिटमध्ये कुणालाही हिंदी किंवा इंग्लिश धडपणे येत नव्हतं. आणि ओके. मला कन्नडा येत नव्हतं. सो मला मला कळत नव्हतं मी कसं हाऊ टू गो अबाउट इट. आणि त्यांना हं. तर मी पाहिजेच होते की त्यांनी, म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं मला कन्नडा येत नाही, मी मराठी आहे. जरी हट्टंगडी नाव असलं तरी आम्ही कोकणी आहोत आणि कोकणी मला समजतं, बोलता येत नाही. कन्नडा तर अजिबातच बोलता येत नाही. पण तिथे मग तिथं माझी ती ही डेव्हलप झाली. मग मी त्यांना शेवटी विचारलं की मला प्रोनाउन्सिएशन्स तुम्ही सांगा. कारण हं. तुम्ही हां, हां, स्क्रिप्ट हां. काही उपयोग नव्हता. ते तो मग वेगळा टोन आहे. तो जो असिस्टंट डिरेक्टर होता, ज्याला मोडकं तोडकं हिंदी आणि इंग्लिश येत होतं, तर त्याला मी बोलावलं आणि त्याला तू म्हणून दाखव असं म्हटलं. आणि मग मी ते देवनागरीमध्ये मी उतरवून घ्यायला लागले. देवनागरीमध्ये लिहित होते मी ते. आणि तसं मी पाठ केलं. गुजराती तर मी नाटकातच काम करते. आजच मला एक फोन आला होता. तो ज्या माझ्याकडे तेलुगू बोलायला लागला. म्हटलं मला तेलुगू येत नाही. तो म्हणे ती सीरियल आहे. म्हटलं ते अरे त्यां सीरियल तर काहीच नाही करू शकणार मी. मी फिल्म करू शकेन. सीरियल नाही करू शकणार मी. तसं मॅम, आमचं ऑनलाईन रिपोर्टरचा परिवार आहे. तो तुमच्यासोबत गप्पा मारायला मगाचपासून वाट बघतोय. तर माझे सहकारी आहेत, ते तुमच्याशी आता गप्पा मारतील. त्यांच्याकडे भरपूर सारे प्रश्न थांबले असतील आता त्यांच्या डोक्यात पण येऊन. एक-एक करून ते तुम्हाला प्रश्न विचारतील. ओके, चालेल. कुठून विचारू शकता तुम्ही प्रश्न. रोहिणी मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता उल्लेख केला तुमचं अभिनयाचं शिक्षण NSD मध्ये झालं. हो, तुमचे गुरु होते अलकाजी, हो, बरोबर? हो. ते प्रचंड तापट स्वभावाचे होते असं म्हणतात. आणि नाही, त्यांची शिस्तही तापट खूप कडक होती. शिस्त खूप होती त्यांची. त्यांची तापट असे नव्हते. त्यांना राग आला तरी ते फार दाखवायचे नाहीत राग, किंवा असं कोणाला रागवून काही बोलले नाहीत वगैरे असं मला आठवत नाहीये. पण शिस्त मात्र होती. शिस्त मोडली की मग त्यांना त्रासच व्हायचा म्हणजे. पण त्यामुळे मग आम्ही तसे वागायला लागलो. आणखी ते आमच्यामध्ये पण आलं. त्यामुळे जयदेवजी जेव्हा वर्कशॉप्स घ्यायचे तेव्हा 5 मिनिटं उशीर झाला तर बाहेर काढायचे ते. तसं होतं. पण अलकाजीने काही तसं केलं नाही आम्हाला. अलकाजी मात्र खूप पर्टिक्युलर, प्रत्येक बाबतीमध्ये मेटिक्युलस, पर्टिक्युलर आणि डिसिप्लिन्ड असे सगळं हे होतं त्यांच्यामध्ये. आणि मला वाटतं ते त्यांच्याकडे आलेलं ते राडामध्ये शिकून आलेले होते, रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स. आणि एक बेसिक शिस्त ही आपल्याला थिएटरमध्ये लागतेच. कारण तुम्ही 5 मिनिटं उशिरा प्रयोग सुरू करू शकता, 10 मिनिटं उशिरा सुरू करू शकता. तुम्ही अर्धा तास आपला झालेला आहे असं नाही होऊ शकत. सो ती डिसिप्लिन तुम्हाला थिएटरमध्ये अंगीकारायलाच लागते. आणि तसे ते हे होते, खूप पर्टिक्युलर होते. आणि अगदी मेटिक्युलस म्हणजे मला आठवते त्यांचं काम करताना त्यांचं जे वर्क टेबल ते असायचं, असं एवढंसंच असायचं. पण त्याच्यावर नीटली असे त्यांची पेन्सिल शार्प पेन्सिल्स
पेन्स आणि वेगवेगळ्या रंगाची पेन्स असायची, ती अशी ठेवलेली असायची. एक इवन फुटपट्टी पण त्यांची असायची. नंतर स्क्रिप्ट समोर नीट ठेवलेलं असायचं. त्यांचा चष्म्याची केस अशी आणि ते सगळं असं इतकं छान व्यवस्थित असायचं त्यांचं. इकडं तिकडं झालेलं त्यांना खपायचं नाही ते. तुम्ही काही वर्षांपूर्वी एक वन्स मोर म्हणून पिक्चर केला होता. हो हो त्यात तुमची भूमिका म्हणजे अगदी निराळी होती. एका पुरुषी हो. भूमिका तुम्ही साकारली होती. हो म्हणजे आम्ही आतापर्यंत बघत आलो की एखादा पुरुष हा स्त्री पात्र साकारू शकतो, पण हो. एखादी स्त्री पुरुष पात्र साकारण्याची पहिली आमच्या बघण्यातली ते हो कारण म्हणजे असं सांगण्यात आलं की बालगंधर्वांपासून आता म्हणजे सचिन पिळगावकर किंवा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्री भूमिका साकारलेली आहे, पण असं एखादी स्त्री हा पुरुषाची भूमिका साकारते, तो कसा हो. होता अनुभव? आणि असंही बोललं जातंय की त्या याला तुम्हाला मेकअपला 5-5 तास लागायचे. हो, ते किती दॅट वॉज अ चॅलेंज फॉर मी की एक तर दिसायला ती फेमिनिनिटी दिसायला नकोय, एक पहिली गोष्ट. त्याच्यासाठी मला काय काय करता येईल. त्यांनी तर म्हणजे प्रोस्थेटिक्स मध्ये आपल्याला चेहरा थोडासा बदलता येतोच, पण बाकी शरीराचं आणि बाकी हालचालींचं काय ते माझ्या हातात होतं. म्हणजे प्रोस्थेटिक्स मध्ये त्यांनी कम्प्लिटली चेहरा बदलायचा म्हणून ते टक्कल आणि मग इथं पॅचेस, नंतर नाक थोडंसं मोठं केलेलं होतं, असं सगळं त्यांनी आणि थोड्याशा रिंकल्स आणि दाढी वगैरे सुद्धा त्या चहाची पावडर म्हणतो, चहाच्या पावडरची काही दाढी नव्हती, पण ते काय म्हणतात त्याला, छोटे छोटे दाढीचे केस असतात ना, ते कापून त्यांनी अशी ती दाढी, असं सगळं त्यांनी व्यवस्थित हे केलेलं होतं. बरं, माझ्या भुवया सुद्धा त्यांनी वेगळ्या सेपरेट लावलेल्या होत्या. सगळा तो प्रकार झाला. पण कुठेही माझ्या चालण्यामध्ये किंवा हावभावामध्ये फेमिनिनिटी नको यायला पाहिजे होती. आणि त्याच्यासाठी आय रिलायड ऑन माय डिरेक्टर. मी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती की तुम्हाला समजा असं वाटलं की नाही हे जरा रोहिणीजींच्या सारखं होतंय, तर मला अटकवायचं आणि सांगायचं. म्हणजे घाबरून गप्प बसू नका. तुम्हाला नाही आवडलं तर नाही म्हणून सांगा. एक मिनिट. त्यासाठी काही प्रॅक्टिस वगैरे केलं होतं विशेष असं? सराव काही केला? प्रॅक्टिस असं नाही, पण ती ऍक्च्युली सेटवर गेल्यानंतरच माझं ते थोडंसं मी डिसाईड केलेलं होतं की थोडंसं पोट पुढे काढून चालायचं, म्हणजे मग तो असा थोडासा पुरुषी दिसेल, किंवा असं असं काही एक ठोकताळे असे बांधलेले होते मी. पण अल्टिमेटली सीन मध्ये काय आहे ते जास्त इम्पॉर्टंट होतं. सीन मध्ये मला धावायचंय, पळायचंय का नुसतंच उभं राहायचंय. बरं, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मला काय म्हणतात, एक माझ्याकडून अशी म्हणजे मला फेवरेबल अशी एक गोष्ट होती की मला खूप असे रिअलिस्टिक डायलॉग आजोबाच्या रोलमध्ये नव्हते. ते आजोबा कुठेतरी आपण म्हणतो ना, कुठल्या तरी दुसऱ्याच दुनियेत राहणारे, असा काहीतरी त्यांचा हा होता. त्यामुळे रिअलिस्टिक डायलॉग्स नसल्यामुळे मला ते आणखीन सोपं झालं होतं, हेल्पफुल झालं होतं. म्हणजे राजकुमारी, धोका, असं असं काहीतरी म्हटल्यानंतर मग तो मी वाटत नाही. मग असं हे सगळं एकत्र करून मग आम्ही इवन बसण्याची ढब, नंतर हातवारे करण्याची ढब, फक्त माझे कदाचित कोणी पाहिले असतील तर माझी बोट मी बदलू शकले नव्हते, बाकी सगळं बदललं होतं माझं. हा, बोला. ऑनलाईन रिपोर्टरच्या ज्या स्टुडिओ मधून आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय ना, हा तो स्टुडिओ तुमचा जो पार्टी चित्रपट होता हा त्यामध्ये तुम्ही अप्रतिम भूमिका केली. या त्याचे लेखक महेश एलकुंचवार हो. यांचं घर या स्टुडिओ पासून अगदी 100 मीटरवर आहे. ओ अच्छा, यू आर इन नागपूर. आता प्रश्न विचारतोय. अच्छा, ओके होय, येस येस. ओके. प्रश्न थोडा संवेदनशील प्रश्न आहे जरा.
अतिशय थोडा संवेदनशील प्रश्न आहे. हम्म. 1981 मध्ये तुमचं नाटक आलं होतं मित्राची गोष्ट. हो. सुमित्राची भूमिका केली होती तुम्ही, जिला तिच्या नमा नावाच्या मैत्रिणीबद्दल हा. समलैंगिक ओढ असते. हो. आणि सध्या भारतात LGBT समुदाय त्याच्या हक्कांसाठी म्हणजे अगदी न्यायालयीन मान्यतेपासून तर सगळी समाजाची मान्यता मिळावी म्हणून. हा. तर या एकूणच समलैंगिकांचा जो त्यांच्या न्यायासाठी हक्कांसाठी लढा सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला स्वतःला एक व्यक्ती म्हणून काय वाटतं? हा, आय थिंक मला असं वाटतं की प्रत्येकाला तो हक्क असला पाहिजे. आता देवानी कोणाला कसं बनवलेलं आहे ते प्रत्येकाच्या आपल्या हातात नसतं. म्हणजे मी मित्रा करताना जो अभ्यास केला ते फोर्स्ड पण असतं, आणखीन बायोलॉजिकल पण असतं. आणि बायोलॉजिकलवर कोणाचाही हा चालू शकत नाही. आणि मग अशा वेळेला या लोकांना आपण का त्यांचे हक्क देऊ नयेत असं मला स्वतःला वाटतं. आणि आपल्याकडे हे काही नवीन नाहीये. आपण महाभारतामध्ये सुद्धा शिखंडी सारखा जी कॅरेक्टर आहे ती सुद्धा अशीच होती असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे माझा तसा पाहायला गेलं तर पूर्णपणे पाठिंबा आहे. चित्रपट सेन्सॉर होतात आपल्याकडे भारतात. हो. भारतामध्ये चित्रपट सेन्सॉर होतात. हा. सेन्सॉर बोर्ड असावं का की ते बरखास्तच केलं पाहिजे? नाही, माझ्या मते सेन्सॉर बोर्ड हे असावं, पण त्याच्यामध्ये जे ज्या व्यक्ती सेन्सॉर बोर्डच्या डिसिजन घेणाऱ्या व्यक्ती त्या कुठेतरी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असाव्यात असं मला स्वतःला वाटतं. कारण काय होतं सांगते, म्हणजे मला जे माहितीये, मी कधी सेन्सॉर बरोबर नव्हते, पण तिथे ऍट रॅन्डम वेगवेगळ्या क्षेत्रांमधून कोणाकोणाला निवडलं जातं ज्यांचा इंडस्ट्रीशी काहीही संबंध नसतो. आणि त्यावेळेला त्यांना उगाचच असं वाटतं की हा आता आपल्या हातात आहे, आता आपण याचा विरोध करायला पाहिजे, जो नसतो. ऍक्च्युली बऱ्याच वेळेला असं होतं की जे कमर्शियल चित्रपट असतात ना त्यांना अनेक संख्येने लोक बघायला येतात सेन्सॉर बोर्डामध्ये सुद्धा. आणि जे अजिबात नोंद नसतात त्यांना 2-4च कोणीतरी बघायला येतात स्क्रीनिंग असं. म्हणजे मला समजलेलं आहे, कारण जयदेवजी होते ते फार काही माझ्याशी बोलायचे नाहीत, पण त्यांनी ही एक गोष्ट मला सांगितली होती की म्हटलं अरे हे एवढं सगळं येते, तुला बोलावणं का नाही येते? म्हणजे अगं त्याला खूप गर्दी असते ना म्हणून मला नाही बोलवत. पण आम्ही ह्याच्यातले आहोत ना, त्यामुळे आम्हाला साध्या जे असतील किंवा फार काही नोंद नसतील अशा चित्रपटांना मग आम्हाला बोलावतात. मॅडम, आपण आजपर्यंत वेगवेगळ्या नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या, हो. पण तुम्हाला पर्सनली असं स्वतःचीच आवडलेली भूमिका अशी कोणती आहे? कस्तुरबा गांधी की आताची नटखट आजी? मला ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर मला सगळ्याच भूमिका आवडतात माझ्या. कधी कधी असं होतं की आपल्या प्रकृतीच्या पेक्षा भिन्न प्रकृतीच्या भूमिका सुद्धा आम्हाला ज्या करायला लागतात, तर त्यावेळेस थोडासा चॅलेंज असतो. आणि असा कुठला तरी चॅलेंज समजा मला दिला तर मला ती भूमिका जास्त करायला मजा येते. आवडणं दूर आहे, पण ती भूमिका करायला मजा येते मला. तशी मी अशी एकच भूमिका नाही सांगू शकणार. प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी वेगळेपणा आहे म्हणून तर, किंवा काहीतरी चॅलेंज आहे. जसं पार्टीचा आता तुम्ही उल्लेख केलात, तर पार्टीमध्ये संबंध वेळ ती अशी टिप्सी आहे थोडीशी. कम्प्लिटली आपण ड्रंक म्हटलं तरी सोपं जातं, न ड्रंक म्हटलं तरी सोपं जातं. तो मधला जो प्रकार आहे ना, तो मधला प्रकार करणं फार अवघड आहे. तर तशी मला ती
करायला आवडली. जशी मित्राची गोष्ट, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन होतं करायला, काहीतरी वेगळं होतं करायला, काहीतरी अभ्यासासाठी करणं होतं, ती आवडली. आणखीन तुम्ही गांधी आणखीन सारांश असं समजा आपण समोरासमोर ठेवलं, तर मला स्वतःला सारांश करताना जास्त गंमत आली होती गांधीपेक्षा. अर्थात गांधीची ही वेगळीच होती, कारण गांधीमध्ये म्हणजे असं प्रत्येक माझ्या कॅरेक्टरमध्ये मला काहीतरी वेगवेगळं करायला मिळालंय. जसं गांधीमध्ये 27 वर्षापासून 74 वर्षापर्यंत मला तो संबंध प्रवास दाखवायचा होता, जो सारांशमध्ये नव्हता. पण सारांशमध्ये हा जो प्रवास होता की एक अंधश्रद्धा असल्यासारखी बाई जी म्हणते की नाही, माझा मुलगा परत येणार आहे, आणखीन तो तुझ्या पोटी जन्माला येणार आहे, अशी कुठेतरी अंधश्रद्धा असणारी बाई शेवटी ती बदलते, आणखीन लाईफ गोज ऑन, जो मेसेज त्या फिल्म मध्ये होता तिथपर्यंत ती जाऊन पोहोचते. सो ह्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या मला जास्त अट्रॅक्ट करतात. त्यामुळे प्रत्येक भूमिकेमध्ये तुम्ही विचाराल तर मला या भूमिकेमध्ये हे आवडलं, या भूमिकेमध्ये हे आवडलं, पण ही भूमिका आवडली असं मला एकच नाही सांगता येणार आहे. म्हणजे अशा खूप आहेत तशा. अच्छा. आणि दुसरं एक मला विचारायचं की डॉक्टर डीन सिरियल मध्ये तुम्ही एकदम एकदम म्हणजे अशी आजी दाखवलाय की या वयात असा एन्जॉय केला तुम्ही, तर तो अनुभव कसा होता तुमचा? ती सुद्धा आजी जरा मजेदारच करायचीच ठरवलं होतं की स्वतःच्या मुलीला सांगते, अगं तू काय पण जरा प्रेमामध्ये आणखीन वगैरे अशी म्हणणारी ती आजी आहे. आणखीन तो डॉन म्हटल्यानंतर तिला जो उत्साह येतो आणखीन, की अरे वा डॉन आहे हा मंडळी वगैरे असं, तर मजा आली करताना. आणि जरा जरा काहीतरी म्हणजे ऑफ द बीटन ट्रॅक म्हणतो तशी ती झाली होती. आणखीन कधी कधी असं पण झालेलं आहे, इथे असं म्हणण्यापेक्षा आपण हे असं असं म्हणायचं का वगैरे असं म्हणून आम्ही जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग पण करायचा प्रकार केलेला आहे. माझा एक पुढला प्रश्न असा होता की लॉकडाऊन जे गेल्या 4-5 महिने लॉकडाऊन चाललं, आता अनलॉक सुरू आहे, बऱ्याच ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या, पण या लॉकडाऊनमुळे इंडस्ट्रीमध्येही बरीच उलथापालथ झाली आणि कदाचित त्याचा मानसिकतेवरही झालेला आहे. तर एक कलाकारांनी सकारात्मक मानसिकता ठेवावी याबद्दल आपण काय बोलू शकता? हे बघा, फक्त कलाकारच नाही, मला वाटतं प्रत्येकालाच हा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे प्रत्येकाचंच काम ठप्प झालं होतं. आणि आता पुढे काय असा एक म्हणजे अनेक रेस्टॉरंट्स म्हणा, अनेक ऑफिसेस म्हणा, दुकानं म्हणा बंद झालेली आपण ऐकतो की नाही त्यांना हे करता येते. तर अशा वेळेला थोडीशी ती आपण सकारात्मकता आहे किंवा सकारात्मकता ठेवायला पाहिजे की नाही हे पास होईल, हा जो एक कॉन्फिडन्स आहे तो आपण ठेवायला पाहिजे. आपल्याला बोलायला फार सोपं जात आहे हे, पण करताना फार अवघड आहे. की ही सकारात्मकता ठेवणं फार अवघड आहे, पण ती संबंध आयुष्यामध्येच आपल्याला ठेवायला लागणार आहे. म्हणजे कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. म्हणजे हे आता आपल्या सगळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. बरेच जण आता भूकंप होतात, सुनामी झालं, त्याच्यामध्ये अनेकांची घरदारं लुटली गेलेली आहेत, अनेक जण ह्याच्यावर आलेले आहेत. म्हणजे ते आपल्यापर्यंत जेव्हा येतं ना, तेव्हा आपल्याला ते हिट करतं. तर अशा वेळी ती सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आत्तासाठी नाही, पण संबंध जीवनामध्ये आपण ठेवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी पहिल्यापासून आपल्याला मुलांच्या सुद्धा मनामध्ये ती आपल्याला जागती ठेवली पाहिजे की नाही, आपण काम केलं, आपण हे केलं की आपल्याला उभं राहता येईल. म्हणजे सगळं माझं हिरावून गेलेलं असलं तरी सुद्धा मला उभं राहता येईल. आणि तो कॉन्फिडन्स आपण आपल्यात आणि आपल्या मुलांच्यात सुद्धा, येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स आपण जागवायला हवाय. याच मुद्द्यालाच धरून प्रश्न आहे. वेगळे एव्हेन्यूज, जसे आम्ही मीडियात काम करतो तशा तुम्ही देखील मीडियात काम करता.
चार चौघी मासिकाचं संपादन तुम्ही केलेलं आहे हो है ना, एडिटर आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही आमचाच पार्ट आहात. तर त्यालाच धरून मला असं म्हणायचं आहे की चार चौघी या मासिकाच्या संपादक एडिटर रोहिणी हट्टंगडी यांना उद्या अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प भेटलेत तर तुम्ही त्यांना पहिला प्रश्न काय विचाराल? मिस्टर अरे ट्रम्प. बापरे. मी जर्नलिस्ट नाही हे मला कळलेलं आहे. मी पण जर्नलिस्ट नाही. संपादक आहात तुम्ही. ती संपादिका अहो ती आता तुम्हाला आणि मला आपल्याला दोघांनाही माहिती आहे ते नावापुरतं असतं. मी चंदेरीची सुद्धा संपादिका होते पण ते सुद्धा चालवायचे मासिक ते मी फक्त नावाला होते आणि मी लिहायचे. मी चंदेरीमध्ये अगदी म्हणजे रिलिजियसली मी त्याचे संपादकीय जे काय अर्धपान होतं ते मी रिलिजियसली लिहायचे पण ते माझे अनुभव मी लिहायची. मी लेखिका म्हणून मला स्वतःला कधी गणलं नाहीये की बाबा अमुक एका विषयावर लिहा म्हटल्यानंतर मला नाही लिहिता येत किंवा अमुक एक विषयावर तुम्ही बोला असं म्हटल्यानंतर मला नाही. माझे जे एक्सपिरियन्स आहेत ते मी सांगू शकते पण तसे हे नाही सांगू शकत. त्यामुळे मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं मी वार्ताहर नाही, मी जर्नलिस्ट नाही. म्हणजे आता काही इंटरव्ह्यू सुद्धा कंडक्ट करण्याच्या दृष्टीने मी समजा विचार केला तर मला प्रयत्नच करायला लागेल. मला असं आपसूक येणार नाहीये ते. त्याच्यासाठी भयंकर अभ्यास करायला लागेल आणखी कारण माहित आहे त्या बाबतीमध्ये इट्स नॉट माय कप ऑफ टी असं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं तेव्हा नाही हे आपल्याला जमणार नाही असं म्हटल्यानंतर मग दुसऱ्या आपण विषयाशी हे करत बसतो. तो व्हेन्यूज पत्रकारिता हा व्हेन्यू नाही माझा. मॅडम तुम्हाला बाफ्टा हा अवॉर्ड मिळाला आहे, ब्रिटिश अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजन हा पुरस्कार तुम्हाला मिळाला. हो हा पुरस्कार मिळणाऱ्या तुम्ही एक पहिला व्यक्ती होतात हो बरोबर ना? आणि दुसरा याला प्रश्न असा आहे की जपानी थिएटर मध्ये काम करणाऱ्या आशिया खंडातल्या पहिल्या महिला व्यक्ती तुम्हीच आहात. कसा होता तो अनुभव? ऍक्च्युली जपानी थिएटरमध्ये आपल्याकडे जसं पूर्वीच्या काळी म्हणजे बालगंधर्वांच्या काळी स्त्री भूमिका पुरुषच स्त्री भूमिका करायचे किंवा इवन यक्षगान नावाचा जो कर्नाटकचा फोक फॉर्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुरुषच बायकांचे रोल करायचे. हे परंपरागत चालू आलेलं आहे. तसंच जपानी त्या नाटकामध्ये काबुकी नावाच्या प्रकारामध्ये स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करायचे असं होतं. पण आमच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जेव्हा तो काबुकी नाटकाचा प्रयोग झाला त्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट असल्यामुळे स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी केल्या पुरुषांच्या भूमिका पुरुषांनी केल्या असं झालं. त्यामुळे मला ती जी भूमिका मावशीची भूमिका आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी अशी गोष्ट आहे की एका सामुराई आणखीन एका राक्षसाची लढाई होते. राक्षसाचा जीव त्याच्या हातामध्ये असतो तर तो हात कापून सामुराई घेऊन येतो आणि तो 8 दिवस त्याला प्रोटेक्ट करायचा असतो आणि 8व्या दिवशी राक्षस मरणार असतो. जसा पोपटामध्ये जीव असतो आपल्याकडे राक्षसाचा तसं त्याच्या हातामध्ये. आणि तो राक्षस तो हात मिळवण्यासाठी मावशी त्या सामुराईच्या मावशीचा वेश घेऊन येतो आणि त्या मावशीचा रोल मी केला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही फक्त भाषा होती ती हिंदी होती. बाकी सगळं आम्ही जॅपनीज काबुकीच्या परफॉर्मन्स सारखा केला होता तो. कारण आमचे किमोनोज होते आम्ही त्या फॅन बरोबर आम्ही डान्स वगैरे पण करायचो. त्यांच्यासारखे उठायचो बसायचो त्यांच्यासारखे चालायचो. त्यांची चाल सुद्धा वेगळी होती. त्यांच्यासारखं स्टेज पण त्यांच्यासारखं एक हानामिची म्हणून एक छोटासा प्लॅटफॉर्म असतो तो असा ऑडियन्स मधून मागे जातो. त्या हानामिची वरनं एंट्री होती माझी. असं सगळं आम्ही
त्या स्टाईलमध्ये केलं होतं, पण फक्त तुमची भाषा आमची हिंदी होती आणि ते 9 पानांचं स्क्रिप्ट होतं, जे आम्ही जवळजवळ 1.25 तास करायचो. 9 पानाचं स्क्रिप्ट. त्यामुळे त्याच्यात डान्सेस, त्याच्या कारण त्याच्या काय म्हणतात त्याला, डायलॉग डिलिव्हरी जी होती, डायलॉग्स फारसे नव्हते, पण जे डिलिव्हरी होती ती खूप स्लो असायची. तर तसे आम्ही केलेले आहे. सो त्यामुळे मी आशिया मधली मी पहिली स्त्री झाले, कारण त्याच्या आधी तोच प्ले अमेरिकेत झाला होता आणि आमच्याच डिरेक्टरने प्रोफेसर शोजो सातो त्यांनी तो केला होता अमेरिकेमध्ये. तर तिथं त्या मुलीनेच ती भूमिका केली होती. त्यामुळे आय एम द सेकंड लेडी टू ऍक्ट आणि फर्स्ट एशियन लेडी टू ऍक्ट इन हे. आणि बॅफ्टाचं जेव्हा मला अवॉर्ड मिळालं होतं, त्यावेळेस आपल्याकडे अवॉर्ड्स जी दिली जायची ना, ती ऑलरेडी अनाउन्स्ड असायची. कारण ह्याची फिल्मफेअरची अवॉर्ड्स अनाउन्स्ड असायची. आणखीन षण्मुखानंद हॉलमध्ये एक मोठा समारंभ व्हायचा आणि तिथं ती दिली जायची. बॅफ्टाला जेव्हा गेले तेव्हा नॉमिनेशन्स डिक्लेअर्ड असायची आणि ज्या दिवशी अवॉर्ड फंक्शन असेल त्याच दिवशी तुम्हाला कळायचं की कोणाला मिळालेलं आहे म्हणून. त्यामुळे जे नॉमिनीज होते ते पण असायचे आणि तिथं विजेता अनाऊन्स केला जायचा. सो त्यावेळेस ते फार नाविन्य होतं. मॅडम, दुसरा एक प्रश्न आहे, कास्टिंग काउच बद्दल तुमचं मत काय आणि मराठी मुली याला बळी पडतात का? कास्टिंग काउच मी तरी एक्सपिरियन्स केलेलं नाहीये आजपर्यंत. असेल पण मी केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी मला नेहमी सांगावीशी वाटते की मुलींनी स्वतःची प्रायोरिटी सेट करावी. मला काय करायचंय आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे का. आणि मी नेहमी मुलींना सांगते की यू हॅव द पॉवर टू से नो अँड लर्न टू से नो. तुम्हाला समजा तुमची डिग्निटी तुमच्या हातात असते. कोणीही तुम्हाला अशी तशी घेऊ शकत नाही अनलेस यू अलाउ देम. आपण नेहमी असं म्हणतो की अन्याय सहन जेव्हा करतो तेव्हा वी अलाउ देम टू मेक इनजस्टिस टू यू. तसं यू अलाउ देम टू टेक युअर डिग्निटी अवे. सो डोंट डू इट. तुमची प्रायोरिटी काय आहे. मला आत्ता नाही मिळाला ना रोल, चालेल, मी आणखीन 2 वर्ष थांबायला तयार आहे. ही तयारी आहे का तर हे करायचं. आणि ती तयारी नसेल तर येणाऱ्या कॉन्सिक्वेन्सेसला तुम्हाला गेलंच पाहिजे सामोरं. असं माझं स्वतःचं मत आहे. कोपरानी माती करणारे खूप जण भेटतात. फक्त आमच्याच फील्डमध्ये नाही, सगळ्या फील्ड्स मध्ये आहे. आणि त्या सगळ्या फील्ड्स मधून मी असं सांगेन की युअर डिग्निटी इज इन युअर हँड्स अँड प्रोटेक्ट इट. असं माझं स्वतःचं मत आहे. प्रश्न असा आहे की आपला इंडस्ट्रीतला प्रवास हा बराच मोठा आहे, बराच लांब पल्ला आपण गाठलेला आहे. अशी आणि विविध भूमिकाही आपण साकारल्या आहेत. अशी कुठली भूमिका आहे का जी आपल्याला अजूनही करायची आहे, साकारायची आहे, जी आपल्याला ज्या भूमिकेबद्दल खूप लोभ असेल किंवा ती स्मरणात राहणारी असेल? ऍक्च्युली मी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत. अगदी सुलतान रझिया पासनं ते जागरण आपला फोक फॉर्म जो आहे त्याचं खंडोबाचं लगीन पर्यंत केलेलं आहे. मित्राची गोष्ट पासनं अगदी आई आजी पर्यंत म्हणा किंवा कस्तुरबा पर्यंत असं केलेलं आहे. पण प्रत्येक ऍक्टरचं मला वाटतं एक स्वप्न असतं की आपण एखादा तरी शेक्सपियरचा प्ले करावा, आणि जो मी अजून केलेला नाहीये. आणि कुठेतरी ती ही आहे की आपण एक तरी शेक्सपियरचा प्ले
करायला मिळावा. आणि आहे या परिस्थितीमध्ये मला फक्त मॅकबेथच दिसतोय. कारण डेस्टिमोना आता म्हणजे डेस्टिमोना सुद्धा करू शकते, पण मॅकबेथ जास्त करू शकते. रोमिओ ज्युलियट तर आता राहिला करायचा, तो तर मी आता करू शकणार नाहीये. पण बाकी कुठलाही एखादा रोल असेल तर आय वुड लव्ह टू, म्हणजे तो एक माझा राहिलेला आहे, शेक्सपियर करायचा राहिलेला आहे, तो मला करावासा वाटतं. आपण अगदी वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून ऑनलाईन रिपोर्टरसाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी पूर्ण रिपोर्टर टीमच्या वतीनं आपलं आभार मानतो आणि पुढे असंच आपण जोडून राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.